93 साली आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला एक प्रकारचं मळभ म्हणतात तसं की चित्रपटच बनत नव्हते. हो. मुलींनी स्वतःला वाचवत या इंडस्ट्रीमध्ये राहावं. डिवोर्स हे कारण असू शकतं की मुलांना असं वाटतं की नाही बाबा 2 वर्षात आता म्हणजे 6-6 महिन्यात लग्न पटत नाही. का पटत नाहीये? फक्त फॉलोअर्स बघून तुम्ही नाही घेऊ शकत. तुम्ही फॉलोअर्स कशासाठी असतात ते अनुकरण करतात एखाद्या गाण्याचं, एखाद्याचं डायलॉग काहीतरी ते अनुकरण करतात. म्हणजे याचा अर्थ ते ऍक्टर नाहीये. चिंब पावसान रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली झाकू कशी. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज खास पुण्यावरनं आमच्या या अंधेरीतील कार्यालयात आली आहे पूजा पवार साळुंगे. नमस्कार. 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 खास पुण्यावरनं तू आली याबद्दल खूप खूप धन्यवाद. कसा झाला प्रवास एकूणच? खूप छान. म्हणजे कधी एकदा येते असं झालं होतं मला इथे. अच्छा, मग तुला खूप काही सांगावंसं वाटते? खूप काही सांगावंसं वाटतंय, खूप काही बोलावंसं वाटतंय. म्हणजे आता कसं माहिती ना की जर आपण मागे गेलो म्हणजे सर्जा, रमेश देव यांचं प्रोडक्शन, सीमाताई देव निर्मात्या, राजदत्त दिग्दर्शक आणि 1987चा सिनेमा मला आठवतंय जानेवारी महिन्यात तो सिनेमा रिलीज झाला. आपला प्रेस शो झालेला न्यू एक्सेल्सियर मिनीला आणि त्यानंतर क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये पार्टी झालेली मला सगळं आठवते. प्लाझाला प्रीमियर झालेला आणि प्लाझाला जे त्याचं डेकोरेशन केलेलं तोफ लावलेली मोठी आणि ती गाजली. आता तुला आठवणीत गेल्यावर काय वाटतं? खूप रमायला होतं. म्हणजे त्या आठवणींमध्ये गेले ना की खूप रमायला होतं. कारण एकतर पहिलं पदार्पण होतं, वय खूप लहान होतं, चित्रपटसृष्टीची ओळख होती पण ॲक्च्युअली येऊन त्याच्यामध्ये काम करणं हे माहिती नव्हतं. अगदी म्हणजे श्री गणेशा जो झाला तो सर्जापासून झाला आणि माझं सिलेक्शन जे केलं ते माझ्या दिग्दर्शक राजदत्तांनी केलं. आणि सीमाताई तर तुम्हाला माहिती आहे, मी त्यांना काकी म्हणायची. आणि आपले रमेश काका, तर या दोघांनी मला आई वडिलांचं प्रेम दिलं होतं. खरं तर त्यांच्या घरीच मी राहत होते मेघदूत मध्ये, तुम्हाला आठवत असेल, जू गोळीवाड्याला कॉर्नरची बिल्डिंग. आणि मग पूर्ण ट्रेनिंग होतं. त्या दोरीवरती चालण्याचं, डोंबारी बोलवले होते. अच्छा. आणि ढोलकं वाजवायला म्हणजे शिकवत होती ती डोंबारी. दोरीवर चालायचं कसं, परत ते दोरीवर चालणं एक वेळ सोपं, कारण सोपं इन द सेन्स की एक जण तिकडून असं काठी धरणार आणि मग आपण चालायचं, कारण आपल्याला ती सवय नसते. पण ते जे त्या 3 काट्या लावलेल्या असतात आणि त्याच्यावरती आपण जे चढून जातो, तर त्या काठ्यांवरती चढायला पण ते शिकवलं होतं की पायाचे बेचके असे पकडायचे. म्हणजे खूप गोष्टी मला आठवल्या एकदम. आणि त्याच्यामध्ये असं सर्जामध्ये तुम्ही म्हणजे बघितलंच आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की एक कुत्रा होता छोटा. त्या कुत्र्याची सवय होण्याकरता तो कुत्रा ती बाई रोज घेऊन यायची आणि मग त्याच्याबरोबर आम्ही बसायचो, मी आणि अजिंक्य दोघंही. म्हणजे आम्ही शिक्षण आमचं ते झाल्यानंतर थोडा वेळ त्याच्याबरोबर पण घालवायचो. त्याचं नाव राजा होतं. अच्छा. त्याच्याबरोबर आम्ही थोडा वेळ बसायचो. मग त्यालाही आमची ओळख झाली, सवय झाली. मग तो चित्रपटात आमच्या बरोबर सगळीकडे धावायचा यायचा त्याच्याचमुळे. म्हणजे तू एकदम एक्साइट झाली एकदम आता या जुन्या आठवणी? हो, खूपच. खरंच पण छान दिवस होते ते, खूप छान दिवस होते. पण तत्पूर्वीचा तुझं सर्जा पॅन तू आलीस कशी? पण म्हणजे मूळची कुठली तू? मूळची मी कोल्हापूरची. आणि सीमा काकी म्हणजे सीमा रमेश देव हे कोल्हापूरचे, तिकडे यायचे वगैरे. तर तेव्हा मी त्यांच्याकडे दिवसभरसाठी एक मनी नावाची मुलगी राहायची. अच्छा. सो तिची माझी खूप चांगली ओळख होती, कारण ती माझ्या वडिलांच्या म्हणजे माझे वडील आणि तिचा भाऊ एकत्र काम करायचे, अशी सगळी ती ओळख होती. तर ती नेहमी सांगायची की सीमा काकी येणार आहेत आणि काका येणार आहेत कोल्हापूरला, तर मग त्यांना हे आवडतं ते आवडतं, असं करा तसं करा. तो भावाला ती सांगायची फोन करून. तेव्हा ते आपल्याकडे मोबाईल नव्हते, तर मोबाईलचा शोधच नव्हता लागला. तर रात्री तो फोन लावायचा आणि मग त्याच्यानंतर STD कॉल.
आणि मग त्याच्यावरती ते संभाषण ऐकायला मी पण एक्साइट असायची, कारण खूपच ते काका काकींच्या विषयी ती बोलायची ना, तर मलाही खूप आवडायचं ते ऐकायला. आवड खूप होती चित्रपटसृष्टीची. म्हणजे कोल्हापूरचं पाणी म्हटल्यानंतर अगदी मी खूप सगळे दादा कोंडकेंचे जे शूटिंग असायचे ना, ते जयप्रभा स्टुडिओला असायचे. हो, जयप्रभा. आणि जयप्रभाची तिथे माझी आजी राहायची. सो ते आजीकडे शाळेतनं अर्ध्या सुट्टीमध्ये आम्ही कधी कधी सुट्टी मिळायची ना दुपारची, तर तेव्हा जाऊन आम्ही ते शूटिंग तेवढंच बघून यायचे. आणि त्याच्यामुळे ना खूप अट्रॅक्शन होतं या फिल्म इंडस्ट्रीचं. पण असं कधी वाटलंच नाही की मी या इंडस्ट्रीमध्ये येईन आणि मला डायरेक्ट हिरोईनचा रोल मिळेल, असं कधीही वाटलं नव्हतं. म्हणून काका काकींना नेहमी भेटायला मी फार उत्सुक असायचे आणि जाऊन भेटायचे पण. खरं तर त्या मनीला मी सांगितलं होतं की मला एक छोटा रोल असेल तर मला करायचंय, काही मला चित्रपटात मी कशी दिसते किंवा पडद्यावर कशी दिसते हे मला बघायचंय. मग तिने असंच सहज सांगितलं की माझ्या म्हणजे भावाच्या दुकानात मोहन पवार, माझ्या वडिलांचं नाव, तर ते आहेत आणि त्यांची मुलगी खूप इंटरेस्टेड आहे, तिला काही छोटा रोल असेल तर द्या. तर काकी म्हणाले की अगं आपण आता चित्रपटच करतोय तर तिचे फोटो मागवून घे. तर तेव्हा असे कुठे आपण पटापट आता जे मुलं फोटो काढतात तसे काही फोटो नव्हते. सो वडिलांना मी खूप असं म्हणजे विनवण्या केल्या की मला एक फोटो काढायचा आहे. मग वडिलांनी घरी बोलवला फोटोग्राफर, तो म्हणजे त्यांचा मित्रच होता. मग ते साडी नेसून मी फोटो म्हणजे मुलगी बघायला आल्यावरती कसा फोटो काढतात तसा एक फोटो काढून पाठवला. मग काकी असा निरोप दिला की असा फोटो नकोय, तर आम्हाला लहान मुलगी लहान दिसायला हवी, कारण मी त्या साडीमध्ये अशी मुलगी अशी मोठी वाटली. मग मी त्यांच्या नाटकाला, ते नाटक होतं कोल्हापूरला, गहिरे रंग नावाचं, त्या नाटकाला गेले तर त्या म्हणाल्या अरे ही तर खूप छोटी आहे, मग फोटोमध्ये कशी एवढी मोठी दिसते. मग काकी म्हणाले की तुला जर काम करायचं असेल तर तुला मुंबईला यावं लागेल. आणि मग मी ठरवलं की जायचं मुंबईला, काही होऊ दे, म्हणजे मिळालं तर मिळालं, नाही तर नाही, आपण प्रयत्न करूया. तेव्हा म्हणजे तशी मी 10वीतच होते, पण तेव्हा माझा मनाचा विचार मात्र पक्का होता की मला या चित्रपटात काही झालं तरी छोटा का रोल होईना मला करायचंय. म्हणून मग मी मुंबईला आले, वडील आणि मी, आम्ही दोघंही आलो. मग स्क्रीन टेस्ट ठेवली होती त्यांनी. स्क्रीन टेस्टला मला रमेश काकाच गोरेगावच्या आपले फिल्म सिटीमध्ये घेऊन गेले आणि तिथं बऱ्याच मुली आल्या होत्या माझ्याबरोबर. मग तिथं आमची स्क्रीन टेस्ट झाली आणि त्यांना सगळ्यांना खूप आवडलं ते. अच्छा, त्याच्यातून तू त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर असा गमतीचा भाग होता की बऱ्याच मुलींनी स्क्रीन टेस्ट दिल्या होत्या, पण झाडावर चढणारे 1-2च होते, त्यातली मी एक होते की असं झाडावर चढता येणं, हात सोडून चालणं वगैरे. थोडक्यात काय की डेअरिंग वाली मुलगी त्यांना म्हणजे अपेक्षित होती. आणि मग असे सगळे फोटो मांडले होते हॉलमध्ये, अजिंक्यलाही कदाचित आठवत असेल. आणि मग काकींना मी विचारत होते की सांगा ना माझं सिलेक्शन झालं का, काय कुठलं रोल काय, म्हणजे तोपर्यंत मला फारशी आयडिया नव्हती की हा मेन लीड आहे वगैरे, पण ह्याच्यामध्ये हा रोल आहे आणि हा करायचा एवढं, कारण डिटेल काही सांगितलं नव्हते. तर मग काकी म्हणाल्या की तू आता तू कोल्हापूरला पोहोचलीस ना की जर तुझं सिलेक्शन झालं तर आम्ही कळवतो असं. पण त्याच्या आधीच मला एक चुणूक लागली होती, कारण त्या ह्याच्यावरती असे 300 वगैरे मुलींचे फोटो लागले होते. अरे बापरे. आणि पाणी का काहीतरी द्यायला मी घरच्या सारखीच वावरत होते त्यांच्या घरी. सो पाण्याचे ग्लास बरेच सगळे, म्हणजे यशवंत रांजणकर, दत्ता काका म्हणजे राजदत्तजी, रमेश काका, सीमा काकी, बरेचसे सगळेजण आले होते तिथे हॉलमध्ये बसले होते आणि डिस्कशन चालू होतं त्यांचं की कुठली मुलगी आपल्याला चूज करायची. आणि माझा फोटो दत्ता काकांनी उचललेला मी बघितला होता आणि मी तेवढी म्हणजे थोडेसे खुश झाले होते, पण मला कन्फर्म नव्हतं. आणि घरी गेल्यानंतर कोल्हापूरला लगेचच काकींचं पत्र आलं होतं की मला चिंगा म्हणायच्या काकी, माझं घरचं नाव चिंगी होतं त्याच्यामुळे त्या मला चिंगा म्हणायच्या आणि मग सेटवरती सगळेच चिंगा म्हणायचे मला. तर चिंगाची आम्ही निवड केली, तिला जरा खायला प्यायला घालून धष्टपुष्ट करा असं. आणि मग जो काय आनंद झाला होता. आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग, पुन्हा मुंबईला आले मी, 15 दिवसाचं ट्रेनिंग होतं मला की डायलॉग कसे, कारण मी त्याच्या आधी कुठेच कधी काम केलं नव्हतं. कॅमेरासमोर कसं बोलायचं, डायलॉग म्हणजे तो डोंबारणीचा हेल कसा असणार आहे, कसं बोलायचं आहे, ते सगळं मला दत्ता काकांनी शिकवलं बोलायचं. आणि मग शूटिंग सुरू झालं. आता तुला मी फ्लॅशबॅक मधनं आजच्या काळात आणतो, डायरेक्ट कट टू आज. बर.
आता तो चित्रपट तुला कसा मिळाला याची तू एक फ्लॅशबॅकमध्ये जाऊन गोष्ट सांगितली. Right. मग त्याच्यामध्ये एक इमोशन्स आहे, थरार आहे, रोमांचकता आहे. पण आज आता कामं कशी काय मिळतात किंवा मिळवावी लागतात किंवा काय पद्धत आहे? म्हणजे आता तेव्हा पण मराठी चित्रपटसृष्टी असं म्हणायचं. आता काय झालंय की चित्रपट, त्यानंतर पॅन इंडिया, म्हणजे आता एका भाषेचं मनोरंजन क्षेत्र, म्हणजे मनोरंजन विश्व. विश्व म्हणतो, किंवा उपग्रह वाहिन्या, मालिका, OTT, जाहिराती, फॅशन शो, इव्हेंट्स, म्हणजे खूप विस्तारलेले आहे. हो ना. मग आता कसं काय, आता कामं मिळण्याची पद्धत किंवा मिळवण्याची पद्धत काय आहे आता? खूप वेगळी. कट टू सर्जात ते आज. हो. हा, म्हणजे आधीचं कसं होतं की इवन मला दुसरा चित्रपट गिरीश घाणेकरांचा मिळाला होता. तर ते गिरीश घाणेकर राजानं वाजवला बाजा. हा, गिरीश घाणेकर आणि मी डायरेक्ट आम्ही बोललो होतो. हा, कुठलाही चित्रपट करायच्या आधी दिग्दर्शकाशी थेट बोलणं व्हायचं. हा, आणि तुम्हाला चूज किंवा त्यांच्या लेखी की त्यांच्या मनामध्ये एक चित्राची एक पुसटची कल्पना असते की आपली हिरोईन ही अशी असणार आहे. हा, त्यांच्या डोक्यामध्ये ते असायचं. कदाचित त्यांना ते वाटत असेल की बाबा हा करेक्ट आहे, ही म्हणजे बरोबर त्याच्यामध्ये सूट. आता तसं नाहीच आहे ना. आता कास्टिंग डिरेक्टर वेगळे असतात. तुमचं आधीचं काम बघितलेलं असतं किंवा रंगभूमीवरचं काम बघितलेलं असतं आणि मग ते कास्ट करतात आणि मग आपल्यापर्यंत येतं. आणि डिरेक्टरला खूप नंतर कळतं. म्हणजे आम्हाला जेव्हा कास्टिंग होतं की तुमच्या एका सिरियलसाठी तुमचं कास्टिंग झालेलं आहे, कमर्शियलचा भाग वगैरे ठरलेला आहे आणि आता उद्यापासून शूट आहे, सेटवर गेल्यानंतर कळतं की हे डिरेक्टर आहेत. असं बऱ्याच वेळेला होतं. कदाचित आधी एखाद दिवस आधी कळतं की बाबा उद्यापासून हे येणार आहेत. म्हणजे डिरेक्टर, तेव्हाचे जे डिरेक्टर होते तसं आता म्हणजे राहिलं नाहीये. पण ह्यांनी कन्फ्युजन होतं. हे कसं आहे, तू ज्या दिग्दर्शकावर काम करणार, मी त्यावेळेला काम केलंस, तर तुला माहिती होतं की त्याची कसं त्याचं हे आहे, बरोबर की नाही, वागण्याची पद्धत कशी आहे किंवा त्याला काय दाखवायचं सिनेमामध्ये. तुला पटकथा माहिती आहे, तुझा रोल माहिती आहे, तुझे सहकारी माहिती आहेत, म्हणजे सहकारी कलाकार माहिती आहेत. तेच म्हणजे एक तयारी व्हायची मनाची. हो ना. आता तेही माहिती नसतं की आपल्याबरोबर काम कोण करतंय. म्हणजे क्वचित सांगतात की हे ऍक्टर आहेत, नाहीतर ते सांगत नाहीत आधी की तुमच्या बरोबर हा ऍक्टर आहे वगैरे. अगदी तुमचं सिलेक्शन झालं तुमचं, म्हणजे की सेटवर जायच्या आधी वगैरे एखाद दिवस आपण जास्त, आता आम्हाला कशी सवय आहे की बाबा उद्या माझ्याबरोबर करणार आहे कोण काम, माझ्या नवऱ्याचा रोल कोण करतंय हे तरी सांग. ते सेटवरती कळेल असं म्हणतात. किंवा मग एखादा अगदी नरम दिलाचा असेल तर तो सांगतो की नाही अहो हे ऍक्टर आहेत. म्हणजे असं झालेलं आहे. म्हणजे हे कसब आणि कौशल्य, कसोटी सगळंच आहे. हो. मग तू ह्या अशा परिस्थितीमधनं कसा मार्ग काढतेस? हे कसं आता, म्हणजे नाही, कसं आहे, थोडंसं तुम्हाला ना शिकावं लागतं की कुठल्याही रोलमध्ये जसं आपण आपल्याला ढाच्यामध्ये जसं आपण घालतो तसं कुठल्याही सेटवरती आल्यानंतर तुम्हाला सेट व्हावं लागतं तिथे आणि समजूत घालावी लागते की नाही बाबा आपले ते पूर्वी जमाना जो होता की सेटवरती घरगुती वातावरण होतं, सगळे ऍक्टर्स आपलेच होते. म्हणजे कधी कोणाचं, मी कधी कुठल्याही ऍक्टरचं कधी माज केलेला बघितलं नाही. किती सुपरस्टार बरोबर काम केले, सगळ्यांबरोबर काम केले, पण ते जे वातावरण होतं ते आता खरंच नाहीये. पण एक सांगता येईल की मुलं प्रॅक्टिकल खूप आहेत हल्लीची नवीन पिढी, की ते कदाचित जमाना बदललाय, हातामध्ये फोन आलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचं सगळंच कळतं, त्यामुळे ते खूप तयार असतात, रेडी असतात. म्हणजे हा फरक होत राहणार आहे की जशी पिढी बदलेल तसं होत राहणार आहे. म्हणजे त्यांना कुठल्या पिढीला दोषच नाही देता येत, कारण प्रत्येक पिढी वेगळी असते. काळानुसार बदल होणारच ना. त्याच्यामध्ये आपण आपल्याला मॅच करून पुढे जायचंय, त्याशिवाय पर्याय नाही. करेक्ट आहे. म्हणजे तक्रार करण्यापेक्षा मुलं फार गोड असतात हल्लीची, इतकी गोड असतात ना, खूप समजावून घेतात. म्हणजे आता 1-2 माझ्या सिरियल झाल्या. एक आई कुठे काय करते मध्ये पहिल्यांदाच मी विलनचा रोल केला होता. पण हार्श नव्हती ती विलन अशी होती की मुलीच्या बाबतीत फार ती म्हणजे पॉझिटिव्ह दाखवली आहे की आपली मुलगी एवढी शिकलेली आहे आणि तिचा जो होणारा नवरा आहे तोही तसाच तितका शिकलेला आणि डॉक्टर असावा असं तिचं म्हणणं असतं. पण तिचा चॉईस वेगळा असतो. म्हणजे तो डॉक्टर असतो पण त्याची परिस्थिती चांगली नाहीये, असं काहीतरी आपल्या लेवल मॅच व्हावी असं त्या आईचं म्हणणं असतं. थोडीशी काय म्हणायचं, गर्विष्ठ असा रोल होता तो. आणि त्याच्यानंतर मी अजून एक सिरियल केली, कारभारी लय भारी.
झीसाठी. हा. तर त्याच्यामध्ये तर काकी नावाचं कॅरेक्टर केलं होतं अच्छा, मी. हा. आणि खूप म्हणजे विलन होती ती, पक्की विलन, राजकारणी विलन दाखवली आहे. हा, धुरंधर. धुरंधर एकदम. आणि तो रोल खूप आवडला लोकांना, खूप म्हणजे खूप. मला आधी वाटलं नव्हतं की मी विलन करू शकेन, हा. पण तेजपाल वाघची सिरियल होती आणि तेजपालनी मला सांगितलं होतं की नाही नाही बघा तुम्ही चांगला कराल तो रोल. आणि काकी इतकी मस्त आहे ना, ती इतकी फेमस होणार. आणि खरंच काकी खूप फेमस झाली होती त्यातली. पण ह्या फेमसपणाचे अनुभव बाहेरच्या पण वातावरणात हो. नाही, तेव्हा मला खूप बायका म्हणजे काय काय म्हणायच्या. कारण त्याच मी अकलूजला शूट करायचे ना, तर बऱ्याच म्हणजे ते साखर कारखाना आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही गेलो की असं रस्त्यावरती शूट असायचं कधी. पण बायका मागून काय काय बोलत असायच्या मला की बघ आली बघ मार तिला धर ग तिला असं वगैरे ऐकायला. पण एक प्रकारे हा तुला हे होता ना, रिस्पॉन्स होता ना तुझ्या कामाला. भीती पण वाटते ना की बाबा खरंच मारलं तर काय करायचं. नाही, कसे मारतील. पण सांगू का की मला विलनपेक्षा पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायला खूप जास्त आवडतं. पण विलन जर ताकदवान नसेल. एक्झॅक्टली. हा म्हणजे हरकत नाही काही, पण मी माझी आवड सांगितली की मला पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायला जास्त आवडतं. आता मी काव्यांजली नावाची एक सिरियल केली होती आणि त्याच्यामध्ये माझं पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. तेही खूप गाजलं. म्हणजे खूप बायकांना इतकं आवडलं की अजूनही बायका येऊन मला भेटतात. त्याची एक आठवण सांगते. कोल्हापूरला मी जिम्मा फुगडीच्या इव्हेंटला गेले होते आणि तिथं सगळ्या खूप बायकांचाच इव्हेंट होता तो. खूप एक अशा 3 लेडीज होत्या, सासूची सासू अशी. अच्छा, 3 पिढ्या आल्या होत्या आणि एक सून पण होती त्याच्या. तर त्या ना एकमेकींना बघ असं वागायला पाहिजे असं त्या घरात सांगायच्या. ती सून मला सांगायची असं वागली असतीस तर हा असा वाया गेला नसता, अशी ती एक सासूला सांगायची, म्हणजे तिच्या सासूला. असं म्हणजे ऐकायला काही चाहत्यांचे किस्से का तू तर पुण्याला राहून हे सगळं करतेस आणि शूटिंगच्या निमित्ताने म्हणजे मी मध्ये 17 वर्ष काम करत नव्हते. लग्नानंतर काम सोडलंच होतं जवळ, कारण मुलींचं संगोपन करायचं होतं मला आणि मला स्वतःला करायचं होतं ते माझ्या चॉईसने. म्हणून मी काम बंद केलं होतं. तर तेव्हा एक असंच कपल, म्हणजे माझ्या ओळखीचं नाही काही नाही, रस्त्याच्या मध्ये त्यांनी स्कूटर थांबवली. मी गाडीत होते, कारण मी नुकतीच गाडी शिकले होते, त्यामुळे मला ड्रायव्हिंग करायचं, त्या बाजूला जायचं होतं. म्हणून मी मध्ये रस्त्यात थांबले होते आणि तेही तिकडून आले. आणि ते म्हणाले की मॅडम एक सांगू का, जरा काच खाली करा. मग काच खाली केल्यावर म्हटले की तुम्ही पूजा पवार ना, तुम्ही प्लीज काम करा, तुम्ही काम थांबवू नका तुमचं, आम्हाला तुमचं काम खूप आवडतं. म्हणजे मला इतकं असं वाटलं की खरंच काय, म्हणजे मी बघत राहिले त्यांच्याकडे. हे कुठे घडलं? हे पुण्यामध्ये घडलं. आणि मला इतकं आनंद झाला की म्हणजे अजूनही लोक मला ओळखतात. कारण मला असं वाटलं की मी 17 वर्षाच्या गॅपमध्ये लोक मला विसरून गेले की काय. पण तसं नव्हतं. मला लोकांनी म्हणजे प्रोत्साहन दिलं पुन्हा काम करायला. माझ्या मुलींनी प्रोत्साहन दिलं, लोकांचं होतं सहकार्य. त्यामुळे आणि घरातल्यांचं ऑफकोर्स, माझा नवरा, सगळ्यांनी सांगितलं की आता तू म्हणजे करूच शकतेस काम. मुलींनी सांगितलं की मम्मा तू घरी नाही बसायचं, आता आम्ही आमच्या पायावर तसे उभे आहोत, किंवा त्यांचं शिक्षणही चांगलं झालं. तर त्या म्हणाले की नाही तू घरी नको बसू, तू कर. कारण नंतर जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमाला गेले की मग मी फक्त पुण्यामध्ये किंवा कोल्हापूरला जे अवॉर्ड इव्हेंट्स असतात ना, तिकडे मी जात होते. तेव्हा मला ऑफर येत होत्या, पण मग मी नाही म्हणून सांगायचे, कारण हिची 10वी आहे, तिची 12वी आहे. मला त्यांना सोडून कुठेही जायचं नव्हतं, कारण मला त्यांची 10वी 12वी त्यांचं शिक्षण फार महत्वाचं होतं माझ्यासाठी. म्हणून मी करत नव्हते, कारण मला असं वाटायचं की नाही मी पाहिजे. आज तिचा हा पेपर झाला ना, तर मला तिथे बसून तिचं ऐकायचं की तिने काय लिहिलंय काय नाही. आणि हा जो आनंद आहे ना, तो प्रत्येक आईला माहिती आहे. बोलणार होतो, आई होण्यातला आनंद, आई होण्यामध्ये. आणि मुलांचं शिक्षण आपण स्वतःच्या मुलं कारण मला त्यांची नापी बदलायची होती, मला सगळ्या गोष्टी त्यांच्या करायच्या होत्या. मला त्यांना आंघोळ घालायची होती, मला त्यांचे बोलके बोबडे बोल ऐकायचे होते. म्हणून त्यांना सोडून मी कुठेतरी शूटिंग करते हे मला मान्यच नव्हतं. मला नव्हतंच, कारण मला असं वाटलं की बघू, म्हणजे नंतर वेळ मिळाला तर पुढे आपण करू, पण आत्ता तर आपल्या समोर हे आहे, तर ह्यांना आधी 100% द्यावं. आणि मला असं नेहमी वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करता, तर तुम्ही तुमचे 100% दिलं की ते काम चांगलंच होतं, लोकांना आवडतं पण.
पण तुला मी एक आता प्रश्न करतो, तू आई होण्याचा आनंद अनुभवला, मग तुझ्या त्या एकूण एक्सप्रेशनमध्ये दिसते की आई होणं म्हणजे काय एक्साइटमेंट असते, म्हणजे आणि हे आता मुली तुझ्या मोठ्या झाल्या वगैरे. पण आता ना आपल्या क्षेत्रात तर झालंच, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बघतो किंवा समाजामध्ये ना आपल्या असं पाहण्यात येतं की एकतर लग्न करायचं नाही असं मुलींमध्ये एक मानसिकता वाढते किंवा विचार वाढतोय, किंवा लग्न केल्यानंतर मूल नको, आम्हाला मूल नको. ह्याबद्दल तू काय म्हणशील? आता खरं तर ना म्हणजे हे इंडिव्हिज्युअल आहे, प्रत्येकाने मान्य मला. ठरवायचं हां असतं. हां मुलींना असं वाटतं की ही अपॉर्च्युनिटी आहे, मग ही गेल्यानंतर पुढे काय मिळेल की नाही. खरंच हे सगळं इंडिव्हिज्युअल असतं. आता मी जे हां, ठरवलं मान्य ना ते मला. मी मी स्वतः ठरवलं होतं की मला इथेपर्यंत हे करिअर करायचं, एवढ्या एवढ्या वर्षाचे झाले की मला लग्न करायचं. कारण माझ्या लग्न करायचं ते योगायोगाने झालं माझं लग्न. हां. पण माझे आई वडील म्हणजे मागेच होते माझ्या की आता बास झालं, आता तू, कारण कोल्हापूर सारख्या ठिकाणी सगळे 4 लोक ओळखायचे. हो 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 म्हणजे आई वडिलांना हो, म्हणायचे की आता समाजामध्ये लेकीचं आपलं लग्न, उडबत असतं. हां, हां माझ्या नातेवाईकांमध्ये लेकीचं लग्न कधी करताय. हां मग ते आई वडिलांना असं वाटायचं की अरे म्हणजे त्यांना असं गिल्टी वाटायला लागेल की हिला आपण इंडस्ट्रीमध्ये काम करते म्हणजे आपण हिचं लग्न नाही केलं की काय होईल, असं हां कुठेतरी त्यांना असं हां वाटायचं. पण नाही, पण माझं योगायोगाने झालं लग्न. पण मी ठरवलं होतं की नाही, मी माझं करिअर कम्प्लीट करणार आहे. मला तेव्हा माझा हाच विचार होता हां. की मला आता लग्न नाही करायचंय. अच्छा, तुझा कदाचित पण विचार होता. हा हां, विचार होता म्हणजे एवढ्यात असं करायचं नाही. हा एवढ्यात करायचं नाही, कारण माझं करिअर तसं बऱ्यापैकी हो 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 चिकट नवरा हो सुपरहिट झाला हो होता. हो माझे बाकीचे जे झपाटलेला, माझा चकुला, हो 25 आठवडे म्हणजे चाललेले सिल्वर पिक्चर आहे ते. जुबिली हो झालेले हे हो चित्रपट आहे. हो एक होता विदूषक, खूप हो चांगला चालला होता. तर हे सगळे चित्रपट चालल्यानंतर असं वाटलं की नाही बाबा, म्हणजे होतंय आपलं, चांगलं होतंय करिअर, तर करिअरवरतीच लक्ष देऊया, हां लग्न एवढ्यात नाही करायचं. हां. पण योगायोग म्हणजे म्हणतात ना की स्वर्गात गाठी जोड्या बांधल्या गाठी जातात. बांधल्या जातात, तसं झालं. पण हे जे मी तुला विचारलं, पण याच्यामागे काय, म्हणजे अगदी थोडक्यात सांग, काय मानसिकता असेल की आम्हाला लग्न नाही करायचं किंवा लग्न केलं तर मूल नको? एक तुझा एक दृष्टिकोन काय असू शकते? म्हणजे आता समजा आपल्या क्षेत्रात म्हणालं तर आपण म्हणतो की आज एवढे ऑप्शन्स आहेत, जसं मगाशी म्हणालो हां, की कारण त्याचं सिनेमापासून एक OTT कारण पर्यंत. मी असं सांगू शकेन, की आता बघितलं तर तुम्ही खूप सारे डिव्होर्स होत आहेत. बघितलं का? हां हो डिव्होर्स हे एक कारण असू शकतं, की मुलांना असं वाटतं, की नाही बाबा 2 वर्षात आत्ता म्हणजे 6-6 महिन्यात हो लग्न पटत नाही. हो. का पटत नाहीये? म्हणजे खरं लग्न म्हणजे तडजोड असते ना, संसार तडजोड म्हणजे तडजोड असते, असते. हां दोन्हीकडून असते हो ती. हो. मग म्हणजे हे म्हणून कुठेतरी मूल कमी नको. पडतं. म्हणून मग ते नाही झालं तर मग आता याचा डिव्होर्स झाला, त्याचा डिव्होर्स झाला. मग मी लग्न केलं तर असं झालं तर? कदाचित मुलींच्या मनात असंही येत असावं. मुलांनाही असं वाटत असेल, की नाही बाबा ती बाहेर गेली की रात्री घरी येत नाही. हां. आम्ही असं काहीतरी, किंवा किंवा रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या, उशिरापर्यंत नाही, चालणाऱ्या. पार्ट्यापेक्षा ऑफिसेस पण हो, असतात. ऑफिसेस पण असतात हल्ली. हां. हां म्हणजे मुलींना मी दोष देतच नाही अजिबात आणि मुलांनाही देत. हां पण परिस्थिती अशी आहे, की हां कधी-कधी तुम्हाला खूप वेळ बसायला लागतं ऑफिसमध्ये. हां. मुलांना उशीर होतो आणि कदाचित मग म्हणून त्यांचं जमत नसेल काही. आता ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं आहे. पण मला असं वाटतं, की लग्न झाल्यानंतर किंवा तुम्ही जेव्हा एकत्र असता ते एकमेकाचे गुणदोष सांभाळून पुढे न्यायचा असतो संसार. बरं, तू 17 वर्षानंतर जेव्हा पुन्हा आली आणि मग धोंडी सिनेमापासून तुझं करिअर पुन्हा सुरू केलं, बरोबर ना? हो, धोंडी. दोंडी. मग धोंडीपासून तुझा हा जो प्रवास आहे, कसं तुला इंडस्ट्रीने वेलकम केलं? खूप छान. म्हणजे जेव्हा मी काम करायला सुरुवात केली आणि म्हणजे कळलं, की आता पूजाताई काम करतायत. म्हणजे हां तर धोंडी नावाचा सिनेमा आला मला आणि सयाजी शिंदेच्या बरोबरचाच रोल होता हां ऑपोजिट. तर मग तो रोल मी म्हणजे स्वीकारला आणि असं वाटायला लागलं, की अरे 17 वर्षानंतर पुन्हा मला हां सयाजी बरोबर मिळाला म्हणजे चांगलंच हां होतं. त्या पोटेन्शियल खूप होतं त्या हां. रोलमध्ये. अर्थात चित्रपट खूप नाही चालला तो. मग ते असो, कारण पण तू तर बाकी आली त्रुटी होत्या इंडस्ट्रीमध्ये. बऱ्याच. सो तिथं हिरोईन म्हणून माझा शिक्कामोर्तब झाला आणि त्याच्यानंतर मी बरेच केले चित्रपट पुन्हा. हां एक धनगरवाडा केला, हां अलकाचा. हां आणि एक ही अमरापूरकरांची मुलगी आहे, हां. तिचा एक चित्रपट पुरुषोत्तम, तोही केला. हां, तोही तू केला. हां, हां तोही. 2-4 केले चित्रपट. हां. मग तुला आता परत जेव्हा आली तेव्हा काय कसं वाटलं वातावरण अगदी?
छान आता सगळंच बदललेलं ना. म्हणजे पहिलं कसं आपला तो कॅमेरा होता, मग तो बेबी यायला वगैरे नीट बरोबर आहे ना, बेबी हो, हो, वगैरे. हो. नंतर मग डिजिटलवर आपण आलो. डिजिटलवर मग ह्या आलो. बदलांशी तू कसं जुळून घेतलं? अ, म्हणजे तशी सवय होती त्यामुळे फार हा काही बदल म्हणजे आपल्याला काही असं खूप हा हार्ड असं गेलं हा नाही काही. हा पण असिस्टंट्स खूप झालेले दिसतात मला फक्त. अच्छा. एक हा कॅमेरामन 6 असिस्टंट, एक दिग्दर्शक 6 असिस्टंट. असिस्टंट. हा पूर्वी 4, 2, 4 असे असायचे. हो आता हो 6 आणि त्यांचे पण असतात अजून कोण हो कोण हो असे. हो हो एक लिहायला, एक असं बघायला, एक हा कंटिन्युटी एक बघणारा कंटिन्युटी एक. बघायला. हा असे खूप एक डायलॉग वाढलेले. सांगायला. एक डायलॉग सांगायला. तर मग हे सगळे बदल कसे वाटले तुला अगदी? काही नाही. इनफॅक्ट ना पण युनिट वाढलं ना. युनिट वाढलं, पण प्रत्येक मुलांना काम मिळतं ना. म्हणजे हा मला पण याचं चांगलं वाटलं तू असं या काही पॉझिटिव्ह नाहीये. अशा पॉझिटिव्ह पद्धतीने नोट. बघते. हां. नाही, नाही. पण आजकाल कसं आहे, की प्रत्येक मुलगा शिकून येतो. हे हा खूप चांगलं आहे, की या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक मुलांचं की शिक्षण घेऊन येतात इंडस्ट्री हा मध्ये. हा म्हणजे मास कॉम करून, फिल्म मेकिंग शिकून. हा त्यामुळे त्यांना ते आवड असते करायची. पण एक आहे, की मुलांमध्ये पेशन्स खूप कमी आहेत आजकालच्या. अच्छा. हा तर म्हणजे आमच्या वेळेत आम्ही पेशन्सनी टिकून असायचो. काही हो असलं तरी नाही, हो डटे राहू, काम करत राहायचं हा थोडं थोडं. पण आता नाही. जरा 4 पैसे कमी मिळाले की मिळालेच नाहीत किंवा ठीक आहे तुला ह्या एका प्रोजेक्टमध्ये नाही मिळाले तर याचा अर्थ असं नाही की तुझं टॅलेंट दाखव. हा तू तुझ्या बलबुत्यावरती तुझ्या म्हणजे तुझ्या मेहनतीवर. मेहनतीवरती तू मोठा हो ना. हा असं नाही की कोणी नाव सांगितलं आणि मग आला आणि 4 दिवस टिकला. म्हणजे मी मी का बोलतेय की सिरियलच्या दरम्यान मी ही खूप मुलं बघितली अच्छा. हा अशी, हा की अगदीच कुठून कुठून लांबून खेडेगावातून मुलं येतात हा दिग्दर्शक व्हायला आणि त्यांना ते सोसत नाही. म्हणजे ते ते सहन होत नाही की अरे बापरे रोज उठायचं आणि हेच करायचं. म्हणजे काय मग तू मग हे बाकीच्या करायलाच पाहिजे ना. ही हे आपल्या कामाचीच हे पद्धत आहे. पेशन्स नाही आहेत मुलांमध्ये आणि हे नवे तेवढे. कलाकार येतात ते ठिकठिकाणून. म्हणजे आता पहिलं कसं मुंबई पुण्यातूनच कलाकार यायचे हो आपल्या चित्रपटसृष्टी हो शक्यतो. हो. मग आता तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. काय आता म्हणजे फोन आपल्या हातात आहे हा आणि प्रत्येक ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे हा की मुलं तयार आहेत आत्ताची येणारी हा तशी. फक्त माझा एक मला असं थोडंसं असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये फॉलोअर्स बघून जे घेतात ना तिथे माझा विरोध आहे. अच्छा. हा तिथे विरोध इंस्टावर म्हणण्यापेक्षा तुम्हाला किती फॉलोअर्स आहेत? विरोध म्हणण्यापेक्षा की त्या मुलांना खरंच येतं का तेवढं ते बघूनच घ्यायला पाहिजे. हो हो सिरियलमध्ये म्हणा, फिल्ममध्ये म्हणा. फक्त फॉलोअर्स बघून तुम्ही नाही घेऊ शकत. तुम्ही फॉलोअर्स कशासाठी असतात ते अनुकरण करतात एखाद्या गाण्याचं, हा एखाद्याचं डायलॉग हा काहीतरी हा ते अनुकरण करतात. म्हणजे याचा अर्थ ते ऍक्टर नाहीये. हा बरोबर मला आहे. नाही वाटत की ते हा कसलेले ऍक्टर. हा जसं आता आम्ही कुठल्या कुठल्या शाळेतून तयार होत आलेलो आहोत. हो हो हो. आधीचे सगळे ऍक्टर्स हे कसे म्हणजे की कॉलेज डेला आपण जे करतो ते आता ह्याच्यात करता असं म्हणायला पाहिजे. हो कॉलेज डेला कसं आपण एखादं परफॉर्म करायचो तसंच 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 आहे. आता त्याची तसंच सुधारित आहे. आवृत्ती. हो हो. नाही नाही पण ते पण आपण कधीतरी करतो हो. आणि तिथून आपल्याला काही लगेच फिल्म नाही सॉन्ग नाही मध्ये नाही घेत नाही नाहीत नाही ना. नाही नाहीच घेत. पण हे जे फॉलोअर्स वाढलेले असतात हा हे म्हणजे आता मिथुन चक्रवर्तीचा एखादा डान्स केला फॉलोअर्स वाढले का तर चांगला केला त्यांनी मे बी चांगला केला असेल. हा फॉलोअर्स वाढले त्यांनी परत एक डान्स केला परत ह्याचा केला त्याचा केला त्याचा केला हा वाढलेत फॉलोअर्स. अरे पण फॉलोअर्स वाढलेत याचा अर्थ तो ऍक्टर आहे असं नाहीये. हा किंवा सिनेमासाठी तो नाचू शकतो असं नाही. सिनेमासाठी मग त्यांनी एक शिक्षण घ्यावं किंवा काही वॉटेवर. पण मी बऱ्याच ठिकाणी असं ऐकलंय की नाही नाही फॉलोअर्स जास्त असणारे लोक घेतलं आणि चालले नाहीत पिक्चर्स किंवा वॉटेवर. म्हणजे सिरियल थांबवली आणि पुन्हा नवीन घेतले आणि हो पुन्हा हे सुरू बरेच केले. किस्से घडलेले आहेत की हे ते त्या कलाकारांना बदललं गेलं. हम्म, पण मला सांगत होते 2 मुली हम्म. त्यांना वाटतं या क्षेत्रात यावं किंवा तुला वाटतं त्यांनी या क्षेत्रात यावं? किती मोठ्या आहेत? एक तर 24 वर्षाची आहे हो आणि हो. मोठी मोठी 27 आहे. 27. मग वाटतं तुला की त्यांनी या क्षेत्रात म्हणजे आता तुझ्या अनुभवाचा त्यांना फायदा व्हावा किंवा तुला बदललेलं मनोरंजन क्षेत्र कळलेलं आहे. मग आपल्या मुलीने कशी पावलं टाकावीत काय वाटतं तुला? नाही माझ्या मुलीनी स्वतःच ठरवलं की तिला या क्षेत्रात यायचं मोठ्या मुलीनी. अच्छा. आणि ती बऱ्यापैकी जाहिरातींमध्ये काम करते. हा. म्हणजे मॉडेल आहे ती हा आणि खूप चांगलं म्हणजे तिला बरंच पोटेन्शियल आहे तिच्याकडे. ती हा. ब्लॅक बेल्ट. माझ्या दोन्ही मुली ब्लॅक बेल्ट आहेत. ते मात्र मी घरी राहण्याचा तो एक फायदा होता की नाही नाही कराटे शिकवायचेच यांना. हा आणि म्हणजे कोणी वाटायला नाही येणार. हो नाही त्यामुळे त्यांची हाईट त्यांची म्हणजे प्रकृती चांगली राहण्यासाठी मी सगळ्या क्लासेसना त्यांना घातलं होतं. त्यामध्ये
मोठी मुलगी माझी मार्शल आर्ट पण चांगलं करते. हा, खूप चांगली डान्सर आहे अच्छा, माझी महत्वाचं आहे ते. मोठी मुलगी. खूप कारण चांगली. आज तुम्हाला डान्स येणं हे हो, हो. मोठं कार्ड आहे. हो हो. हा, मग हा आणि धाकटी या क्षेत्राकडे नाही वळली. हा, ती पब्लिसिस म्हणून एक फ्रेंच कंपनी आहे, त्याच्यामध्ये ती मार्केटिंगचा जॉब करते. वर्क अच्छा. फ्रॉम होम. गेली 3 वर्ष तिला म्हणजे लॉकडाऊन पासून तिला काम मिळालं. अच्छा, फ्रेंच हा कंपनी. हा 2-3 इंटरव्ह्यू दिले आणि त्याच्यात ती सिलेक्ट झाली. आणि हा. छान काम आहे तिचं, मोठं काम आहे. म्हणजे ते काम असं आहे की ह्या सगळ्या जाहिराती किंवा हे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ना, हा. त्यांचं पॅकेजिंग आणि हे ते मार्केटिंग करते ती. त्याचं म्हणजे केवढी बऱ्यापैकी. वाईट, म्हणजे हो, वास्ट खूप दृष्टिकोन खूप ठेवलाय. खूप ते खूप छान काम आहे तिचं. आणि मोठी मुलगी तर काही मॉडेल्स आहे. बऱ्याचशा जाहिराती तिच्या आहेत आता. अच्छा, ट्रेंड्सची केली आहे तिने. मियाबाई तनिष्क, सुपरसॉनिक युवराज सिंग बरोबर. अच्छा, ती आहे का, तिची मुलगी आहे ती? हा. आता कृती सनन बरोबर पण तिने केलंय. परत रुमता स्टील मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट होती, त्याच्याबरोबर त्यांच्यावर पण केलंय. आत्ताच तिची पॅराशूटची कंप्लीट झाली, आता येईल ती. पण त्या सांगतात फील्डवर की माझी आई. नाही, म्हणजे नॉट नेसेसरी. त्यांना असं म्हणजे विचारलं कोणी, मराठीतलं कोणी, ती हिंदीमध्ये करते ना. हा हा, सो हिंदीमध्ये कधी मराठीचा विषय निघाला किंवा मराठी ऍक्टर कोणी असले तिच्या बरोबर काम करणारे, हा. तर मग त्यांना ती सांगते की अशी अशी माझी आई. आणि मग त्यांना कळतं की अरे हो का, हा, बरोबर. म्हणजे जुने चित्रपट वगैरे डोळ्यासमोर येतात हो अगदी. हो हो हो. बरं, मला सांग की पूर्वी एक काय आवडतं की ही आताची जी मुलं आहेत ना, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल इतकं आहे आणि ते खंबीर आहेत येणाऱ्या अप्स अँड डाऊन्ससाठी. खूप स्वतः माइंडसेट इतका परफेक्ट विजन असतो ना. स्पष्ट आहे. हो, अगदी अगदी स्पष्ट आहे की बाबा हे असं होणार आहे, असं होणार आहे, असं होणार आहे. म्हणजे इतकं सोपं आहे. डिसिजन पण पटकन घेतात. हो, घेतात. अच्छा, मला एक सांगा, आता तू त्या काळात सिनेमात काम करायची मराठीमध्ये, त्या पैसे बुडायचे. तुझे किती बुडाले? नसतं सांगायच्या अशा गोष्टी विचारायच्या पण नसतं. नाही, असं कसं, नाव नको घेऊ, पण बुडाले ना. कसे बुडाले सांग. नाही बुडाले. आपण कसे बुडाले? नाही, हे बघा, मी अगदी खरं सांगते. म्हणजे इंडस्ट्रीतली लोक जर बघणार असतील इंटरव्ह्यू, तर त्यांनाही कळेल की तेव्हा एवढे आता जे पैसे मिळतात तेवढं मिळत नव्हते. पण जे काही मिळायचे ते मिळायचे, कारण त्याची अमाऊंट कमी असायची. पण जे मोठे जे गाठोडे ज्यांचे असतात त्यांचे बुडेच असेल मे बी. अच्छा. पण काही लोकांनी बुडवलेले आहे. पण ती बुडवायची पद्धत? हा, देतो ना. आता नेक्स्ट शेड्यूल सुरू झालं की देतो. मग नेक्स्ट शेड्यूल झाल्यावर डबिंगला देतो. मग डबिंग झाल्यावर नाही, मग काय रिलीज झाल्यावर देतो. पण आता एक चांगलं झालंय की NOC घेतल्याशिवाय त्यांना रिलीज करता येत नाही. हा आर्टिस्टसाठी खूप मोठा एक चांगला GR निघालाय. चांगलं. त्यामुळे पैसे आता बुडत नाही. आता अजिबात नाही बुडत. बरं, रोल कापला गेल्याचे अनुभव? रोल कापला असं कधी झालं नाही माझ्या बाबतीत, कारण मी सगळे बऱ्यापैकी मेन लीडच केले, तुम्हाला माहिती आहे. हो. पण त्यामुळे तुला लक्ष्मीकांत बरोबर तर 9 सिनेमे केले. हो. आणि सगळे चिकट नवऱ्याच्या सेटवर पण तुम्ही आला होता. आलो होतो, बरोबर आहे. आणि तो सिनेमा करताना जी मजा आली होती, खूप छान. प्रत्येक सिनेमाच करताना लक्ष्मीकांत बरोबरचं काम म्हणजे सुंदरच होतं. काय आठवणी सांग लक्षाच्या? खूप आहेत. म्हणजे माझा सर्जा चित्रपट झाल्यानंतर एक उतावळा नवरा, हा एक पितांबर काळेंचा चित्रपट, हा दुसरा चित्रपट होता माझा. तर त्या चित्रपटामध्ये मी लक्ष्मीकांतची नायिका होते आणि मेन लीड ह्यांचा होता आपल्या प्रेमा किरण. त्या प्रोड्युसर पण होत्या आणि त्या नायिका पण होत्या त्याच्या. आणि सेकंड नायिका मी होते. बस सेकंड म्हणता येणार नाही, कारण लक्षा तेव्हा सुपरस्टार झाला होता. सॉरी, मी लक्षा म्हणते कारण लक्षानेच मला परवानगी दिली म्हणून लक्षा. मी आधी लक्ष्मीकांतजी म्हणायची. म्हणाला वेडी आहेस का पूजा, लक्ष्मीकांतजी वगैरे काय म्हणू नको. बारकी मुलं बघते. आम्ही एका गाण्याचं शूट करत होतो, तेव्हा लक्षा म्हणून ओरडते आणि तू मला लक्ष्मीकांतजी असं कशाला म्हणते, लक्षा म्हणत जा. मग तेव्हापासून मी लक्षा म्हणायला लागले त्याला. पण 9 सिनेमाचा अनुभव म्हणजे कसा वाटला? लक्षण बेर्डे माणूस म्हणून, कलाकार म्हणून? खूपच चांगला. म्हणजे अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती आहे. मला चांगलंच माहिती आहे. चांगला होता लक्ष. खूप माणूस म्हणून पण, ऍक्टर म्हणून पण. आणि त्याची जी मध्येच एक असं तो ऍडिशन घ्यायचा ना, तेव्हा असं एक्सप्रेशन व्हायचे आणि मग तोंड मीठ आता मी असं बोलणार आहे असं कट झाल्यानंतर म्हणायचा. पण एकदा आणखीन काय असे अनुभव?
लक्ष्मीकांतची जी बायको म्हणजे पद्मा होती ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. अच्छा, रुई बेर्डे. रुई बेर्डे ती पण. हो, अर्थात प्रिया पण चांगली हो, मैत्रीण आहे. प्रियाशी पण तुझे चांगले संबंध आहेत हो अगदी. हो हो. पण तेव्हा लक्ष्मीकांतचा डबा मी इतकं संपवायचे. मी आणि वर्षा कधी तर शूटिंगला होती, एका शूटिंगला मी आणि वर्षा होतो, तर आम्ही त्याचे इतका सगळा डबा संपवला आणि इतका ओरडत होता लक्षा. हे सगळं आहे ना मासे, खूप माशाचे डबा आम्ही पळवायचो. अच्छा. आणि ती म्हणजे चिकट नवराच शूट करत होते मी, आणि एका स्टुडिओमध्ये शेजारच्या याच्यामध्ये वर्षा पण शूट करत होती. तर तिला कळलं की लक्षा इकडे शूट करतोय. म्हणजे तो त्यांनी काय लक्ष्मीकांतचे एक होतं की 2 तास तो ह्या सेटवर आणि 2 तास त्या सेटवर, सुपरस्टार असल्यामुळे आणि ते कामही तेव्हा. मग फर्स्ट हाफ आमच्या बरोबर होता आणि सेकंड हाफ तिकडे होता, त्यामुळे डबा आम्ही दोघींनी मिळून खाल्ला होता तो. अच्छा, हो, एकत्र बसून नाही, पण तिने अर्धा पळवलेला आणि अर्धा मला. पापलेट. हो हो, पापलेट असायचं, सुरमई असायची मस्त, खूप छान असायचं त्याच्या डब्यात सगळं. म्हणजे तुम्हाला अगदी तो आनंद होता काय. अगदी लक्षावर काम करायचं म्हणजे डबा मुंबईमध्ये. हा, बरोबर. कोल्हापूरमध्ये नाही, कोल्हापुरात मी पण डबे खूप न्यायचे. अच्छा, सेटवरती खूप वेळा मी म्हणजे आई माझी खूप छान मटण करायची, कोल्हापुरी मटण. कोल्हापूरचा म्हणजे पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. हो, तर बऱ्याच वेळेला मी पण सेटवर घेऊन गेली डबे. अच्छा, जयप्रभामध्ये आणि शालिनीमध्ये पण असेल. हो हो हो, दोन्हीकडे. अच्छा, मला अजून एक सांग की मधल्या काळामध्ये ना आपल्या कास्टिंग काऊचा हा विषय खूप गाजला. तुला काय अनुभव? कसं आहे माहितीये का, माझं पदार्पणच हिरोईन म्हणून झालं. आणि ते पण वजनदार असं. हो, वजनदार. म्हणजे रमेश देव, राजदत्त, सीमाताई. हो हो, मला म्हणजे नावं खूप मोठी होती माझ्या बरोबर जी, म्हणजे मी त्यांच्या बरोबर लॉन्च झाले. त्याच्यामुळे असे लोक माझ्याजवळ खूप कमी आले. एखादा नाही असं नाही, अगदीच आलं नाही असं नाही कोणी, पण त्यांचा एक काहीतरी कोडवर्ड असायचं की तुम्ही सहकार्य कराल का वगैरे, असं मला कुणीतरी एक सांगितलं होतं की असं काय म्हणलं तर नाही करायचं. अच्छा, कोडवर्ड होता तो. असू शकतो. हो, तर मग ते नाही, मग नाहीच. डिनरला येणार का असं वगैरे. हो, डिनरला वगैरे है ना. तर आपला काही पिंड नाही, तो आपण जायचंच नाही कधी. पण असं म्हणजे, पण हे अनुभव मला खूप कमी आले. पण आहे असं, होतं आणि आहे आणि असणार पण आहे. सी, कसं आहे, मुलींनी स्वतःला वाचवत या इंडस्ट्रीमध्ये राहावं. महत्वाचं वाक्य अगदी. स्वतःला वाचवत पुढे जायचं ना आपल्याला, मग स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. मग कुणी कसं आपल्याशी बिहेव करो, कारण अशा लोकांना तुम्ही थांबू नाही शकत आहे. कुणाच्या मनात काय आहे, समोरून कितीही चांगलं वागलं तर शेवटी मनात कुणाच्या काय आहे आपण नाही सांगू शकत. करेक्ट आहे. त्यामुळे ती जर सिच्युएशन आली तर तुम्ही स्वतःला कसं वाचवायचं हे तुम्ही ठरवायचं. त्या माणसाला न दुखवता त्यातून पुढे निघून जायचं. तो वे असतात ना आपल्याला बाहेर पडण्याचा. आणि मग तुमचा टॅलेंटवर विश्वास पाहिजे ना तुमच्या स्वतःच्या. एक्झॅक्टली. तुम्हाला ऍक्टिंग आली पाहिजे, डान्स आला पाहिजे, बिहेवियर चांगलं पाहिजे. हो हो, ते जर असेल तर तुम्ही या फंदामध्ये नाहीच. हो, बरोबर आहे. नाही, तरी सुद्धा लोक ट्राय करतात ना काही नाही काही कारणाने. तर तेव्हा आपण आपलं काम भलं आणि आपण भलं असं राहावं. म्हणजे तुम्हाला हे कसब, कौशल्य, कसोटी, एक्झॅक्टली कौशल्य महत्वाचं आहे. कारण आज न उद्या हे फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाहीये, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आमची इंडस्ट्री फक्त लोकांसमोर येते, आम्ही लोकांसमोर येतो, कुठून तरी बातम्या कळतात, लीक होतात, म्हणून हे कळतं सगळ्यांना. पण बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा बाकीच्या व्यवसायामध्ये सुद्धा केवढं कास्टिंग काउच प्रकार हा किती आहे. हो, किती आहे. ते बाहेर येत नाही कारण ते कॅमेरा समोर नसतात म्हणून. किंवा फेस नाही त्यांना. फेस नाही. पण मला असं वाटतं की मुलींनी स्वतःला वाचवत आपल्या क्षेत्रामध्ये पाय रोवून उभं राहावं, तर तुम्ही पुढची पावलं तर तुम्ही पुढे जाल. बरं, तुझा एक मला सिनेमा आठवतो. तुला आठवतंय का? तो चिरेबंदी बंगला होता जुहूला. आपला तिकडे मराठी सिनेमाचं नेहमी शूटिंग व्हायचं. तिकडे एका हिंदी सिनेमाच्या सेटवर मी आलेलो आणि तो सिनेमा बनला नाही. त्यात निराली नावाचं. काय झालं त्या सिनेमाचं? पुढे माहिती नाही काय झालं, पण इतकं छान सिनेमा झाला होता तो. पण झाला होता, माझा मेन लीड होता, आशा दीदींची गाणी होती. नाव बदललेलं त्या सिनेमासाठी? नाही, बदलणार होते पण नाही बदलले. बरोबर आहे ना माझी आठवण?
करेक्ट आहे तुम्ही आला होता तिथे. जिथे मी आलेलो. मग ते काय झालं त्या सिनेमाचं? त्यामध्ये आलोकनाथ आणि बीना आई वडिलांचा रोल करत हो, होते मग हा आणि केवल शाह हिरो होता हा आणि मी हिरोईन आणि सुजाता कांगो होती माझ्या बरोबर. हा आश्रमाची मेन हेड हा असते लक्षात झालं. हा ती होती. मग तो सिनेमा पूर्ण झाला का? पूर्ण म्हणजे अक्षरशः सगळं पूर्ण झाला आणि मला वाटतं डबिंग राहिलं होतं त्याचं आणि प्रोड्युसरनी बंद केला कारण डिरेक्टर आणि प्रोड्युसरचं भांडण झालं. अरे रे 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 म्हणून चित्रपट त्यांनी बंदच केला आणि बंद केल्यानंतर इमिजिएटली माझं लग्न झालं. इमिजिएटली म्हणजे मी थोडं वाट बघितली कारण कोणाचंच काही नाही. 93 साली आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला एक प्रकारचं हे आलं होतं म्हणजे मळभ म्हणतात तसं की चित्रपटच बनत नव्हता. हो ते 90चं दशक एकदमच आपलं ड्राय होतं. एक चित्रपट बनत नव्हता. फक्त अधिकाऱ्यांचं चॅनल चालायचं ते झी सब टीव्ही आता झाला. झी हिंदी झी वरती त्यांच्या सिरियल्स यायच्या. मग मी त्या सिरियल करायची बरेच करायची त्यांच्या सिरियल्स. तेवढंच एक चालू होतं. अगदी एखादा चित्रपट बनायचा आणि त्या दरम्यान मला असं वाटलं की नाही म्हणजे मग आता आणि लग्नाचा योगही आला तर मग मी लग्न करून टाकलं आणि मग तो चित्रपट बंद जो झाला हिंदी तर 2 वर्षांनी ते आले घरी माझ्या. अच्छा की आता हा कम्प्लीट करायचं आहे. एक गाणं राहिलं एक गाणं करूया आणि डबिंग करूया. मग माझी मुलगी लहान होती अगदीच बाळ होतं. मग म्हटलं नाही मला आता नाही जमणार आहे. तुम्ही थांबत असाल तर करू. मग ते नाही आले परत. हे निराली आठवण आहे. निराली आठवण. बरं आता मला तुला एक विचारायचं की आता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. हो वाटतं राजकारणात यावं उमेदवार व्हावं काय पक्षांच्या ऑफर वगैरे? कारण तू कोल्हापूरची आहे. कोल्हापूर म्हटलं तर राजकारण आलंच. राजकारण खूप जवळून बघितलंय मी. आम्ही कोल्हापूर सारख्या ठिकाणी राहत होते तर अगदीच म्हणजे आता नावं नाही घेत मी पण जवळचे लोक होते सगळे बऱ्यापैकी. पण मला नाही वाटलं कधी राजकारणात यावं आणि नाही यावं ऍक्टरनी मला असं वाटतं. कारण मी मगाशी पण बोलले होते की एखाद्या कामाला तुम्ही 100% दिले ना तर ते काम फुलतं म्हणजे मोठं होतं काम तुमचं. तुम्ही त्या कामानी नावानी मोठे होता. पण जर तुम्ही दोन्हीकडे पाय ठेवले की ऍक्टर पण आहे आणि राजकारणात पण आहे दोन्ही कामं फसतात असं मला वाटतं. असू शकतं प्रत्येकाचं व्यक्तिगत मत आहे. व्यक्तिगत मत. सो मला असं वाटतं आणि नको बाबा पण मी आपलं जे या मनोरंजनात आपल्यासाठी मनोरंजन क्षेत्र आहे तर तिथेच आपण मनोरंजन करूया लोकांचं आणि लोकांचं प्रेम इतकं भरभरून मिळतंय तर मग कशाला राजकारण. आलं होतं मला म्हणजे दोन्ही तिन्ही पक्षातून सगळ्याकडून आलं होतं विचारणं झालं होतं तर म्हटलं नको. बरं तू एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये नाटकामध्ये जी भूमिका साकारल्या परत वाटतं नाटकात काम करावं? खूप वाटतं. म्हणजे मागे वळून बघताना असं वाटतं की हे राहिलं ते राहिलं तर नाटकात काम म्हणजे 3 नाटकं केली होती मी. एक षडयंत्र केलं होतं त्याच्या म्हणजे हे रंगभूमीवरचं पहिलं नाटक माझं षडयंत्र नावाचं. त्याच्यामध्ये छोटा रोल होता पण खूप चांगला आणि की रोल म्हणतात ना तो होता. आणि सेकंड मी जे केलं ते छुपे रुस्तम नावाचं नाटक. त्याच्यामध्ये विक्रम गोखले होते. अरे अच्छा. डिरेक्टर पण होते आणि ते कामही करत होते. आणि विक्रम गोखलेंनी मला खूप म्हणजे स्टेजवरती कसं वावरायचं किंवा म्हणजे त्या मूव्ह ज्या असतात स्टेजच्या बघण्याच्या बोलण्याच्या संवाद फेक कशी करायची रंगमंचाचा वापर कसा करायचा अगदी वापर कसा करायचा हे विक्रमजींनी शिकवलं होतं मला. आणि तिसरं नाटक कोंडमारा नावाचं एक नाटक केलं होतं. संजीव वडावकर नैना आपटे प्रदीप पटवर्धन आणि मी होते त्याच्यात. मग आता वाटतं परत नाटकात काम करावं? आता मोठ्या प्रमाणात नाटकं यशस्वी होत आहेत. वाटतं आजकाल किती मुलं म्हणजे नाटकं लिहिणारी आणि स्वतः संकर्षण कराडीचं नाव घेईन मी. काय हुशार मुलगा आहे तो. काय नाटकं लिहितो. काय डायरेक्शन आहे त्याचं. किती सुंदर नाटकं किती छान आहेत त्याची सगळी. तर मला त्याच्याकडे काम करायचं आहे. हे कुठेला पुन्हा रंगभूमीवर अगदी अगदी अगदी. आणि माझं एक प्रशांत दामले बरोबर काम नाही झालेलं. प्रशांत बरोबर मला काम करायची आत्तोनात इच्छा आहे. त्या काळात सिनेमामध्ये पण नाही आला कारण त्यांनी सिनेमे कमीच केले म्हण तसं पाहिलं तर. एका सिनेमात आम्ही काम करणार होतो पण नाही झालं ते. मी केलं पण प्रशांतला. कोणता सिनेमा? तो आला नाही सिनेमा. लुटालूट नावाचा एक चित्रपट केला होता मी. तर त्याच्यामध्ये मी जुडो कराटेची ट्रेनर दाखवली आहे आणि लव्ह स्टोरी होती पण ट्रेनर हिरोला ट्रेन करायला जाते.
म्हणजे एका इंग्लिश फिल्मवरनं त्यांनी ती स्टोरी घेतली होती आणि त्या हिरोईनला प्रभावित करण्यासाठी तो माझ्याकडे येतो जुडो कराटे शिकायला. ते कोण होता रोल? अमोल गुप्ते. अच्छा, अमोल गुप्तेने रोल केला होता. अमोल गुप्ते हिरोचा रोल करत होता आणि मी हिरोईन. अरे अच्छा. हो, अमोल इतका गोड दिसायचा तेव्हा, इतका छान. म्हणजे अमोल जर बघितलं तर त्याला कळेल की इतकं छान पिक्चर झाला होता तो. म्हणजे शूट इतकं छान झालं होतं. सगळं जवाहरला शूट वगैरे केलं होतं. मला बाईक शिकवली होती त्या दरम्यान त्यांनी, नाशिकच्या लोकांनी. आणि मग अमोलला बाईक वरती घेऊन मी जुडो कराटेचा तो असा ड्रेस वगैरे. त्याचा दिग्दर्शक नाशिकचाच होता का कोणी? नाशिकचाच होता. अच्छा, त्याची प्रिंट ना खराब झाल्यामुळे? खराब नाही, काहीतरी स्फोटात जळाली ती. अच्छा, काहीतरी झालं असेल काहीतरी. तर त्यामुळे तो पिक्चर आलाच नाही. पूर्ण झाला होता पिक्चर? पूर्ण झाला होता. अरे रे, लुटालूट सिनेमा आला असता तुला एक वेगळा रोल होता. त्यामुळे मी म्हणते ना की आता हल्लीचे मुलं जे आहेत इतके टॅलेंटेड आहेत, दिग्दर्शक इतके छान छान आलेले आहेत. तर प्रत्येक दिग्दर्शकाकडे मला काम करायचं आहे. त्यांचे इतकं टॅलेंट आता म्हणजे ते त्यांच्या चित्रपटातून दाखवत आहेत. तर असे प्रॉमिसिंग एखादा रोल आला तर मला खूप आवडेल करायला. आणि आता आजपर्यंत ऑप्शन्स खूप आहेत आणि म्हणून म्हणलं की मला प्रशांत बरोबर काम करायचं आहे. पूजा, आता मी तुला ना तुझे काही फोटो दाखवतोय, त्या फोटोच्या तू काही आठवणी सांगाव्यात असं वाटतंय. हा फोटो तुमच्याकडे होता? मग माझ्याकडे सर्जाचे बरेच फोटो आहेत. वा, काय आठवण आहे या फोटोची? खूप आठवणी आहेत याच्या. कारण सर्जा हा चित्रपट पहिला होता माझा, म्हणजे पहिलं काम होतं. ते आपलं बोलणं. आणि लव्ह सीन सुद्धा पहिल्यांदाच करणार होते मी याच्यात. अच्छा. आणि ही जी माझी मोकळी पाठ आणि त्याच्यावरती केस सोडलेले, हे आयत्या वेळी मला दिग्दर्शकांनी म्हणजे आपले दत्ता काकांनी सांगितलं की असं असं आपण गाण्यामध्ये हे करतोय. तर मी 2 मिनिटं थांबले की म्हणजे पाठ मोकळी असं विचारलं. हो मोकळी. पण मला एक खूप खात्री होती की दत्ता काका असं म्हणजे विचित्र काही घेणार नाही. तर तुम्ही राजदत्त हे नाव इतकं मोठं नाव आहे, दिग्दर्शक राजदत्त म्हटल्यानंतर सगळं चालायचं. आणि मी म्हणजे एकदाही असं डोक्यात काही शंका अशी काय आली नाही. पण मला जरा असं वाटलं की बापरे, आता माझी पाठ मोकळी अशी दाखवायची, एवढंच वाटलं. मग म्हटलं की नाही, तुझे केस त्याच्यावरती येणार, त्यामुळे असं काळजी नको करू, असं वाईट काही वेगळं काही नाही दिसणार. आणि माझा पूर्ण विश्वास होता त्यांच्यावरती. त्यामुळे मग ती ही आठवण आहे. आणि मग हे गाणं आणि त्याचा शॉट घेतला गेला. पण इतका कलात्मकतेने तो शूट केलाय की तिथं पाठीचं असं काही म्हणजे वेगळं असं विचित्र काही दिसलं नाही, असं काही वाटलं नाही. इतका तो गोड सीन होता. आणि त्यानंतर मग आम्ही हा सीन झाल्यानंतर घरी गेलो शूट झाल्यावरती. तेव्हा सीमा काकी आल्या नव्हत्या. शूटिंग हे जे शूट झालंय ते धोम धरण वाईला. अच्छा. तिथं आम्ही राहत होतो. ह्याला महाबळेश्वरला आणि वाईमध्ये असं दोन्हीकडे आमचं शूट असायचं. तर तिथे आम्ही वाईमध्येच आम्ही राहत होतो. तर जेव्हा आम्ही हॉटेलवर गेलो तर तेव्हा आम्ही संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तेव्हा दत्ता काका म्हटले, आज चिंगाने कुठला शॉट दिलाय विचार जरा तिला. आणि मग काकीला कळलं होतं. काकी हसायला लागली, म्हणली काय ग, कुठला सीन केला आज? आणि इतकं गोड होतं ना ते. तुम्हाला सांगू का, ते जे प्रेम आणि ती जी माया आहे ना, खरंच कुठे जगात म्हणजे कितीही तुम्ही लाखो रुपये ओतले तरी ते प्रेम, ती माया खरंच कुठे मिळणार नाही. म्हणजे हे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी इतकं प्रेम, इतकी माया, त्या पिढीचं विशिष्ट म्हणजे असं वाटलंच नाही की मी कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी गेले आणि सिनेमात काम करते. इतकं घरगुती वातावरण आणि मला इतकं सगळ्यांनी प्रेम दिले ना तिथे त्या सेटवर. इव्हन निळूभाऊंची एक आठवण सांगेन. निळूभाऊ जेव्हा सेटवरती पहिल्यांदा निळूभाऊंबरोबर माझं काम होतं ना, तर ते समोरून चालत येत होते आणि मला त्यांच्याकडे बघून ना सगळे ते जुने चित्रपट त्यांचे बघित होते. लक्ष्मी, तो असा सासूरवाशीण वगैरे, सासूरवाशीण, तो सामना, सगळे विलन असलेले निळूभाऊ. आणि समोर बघून मला हसू पण येत होतं आणि असा राग पण येत होता. आणि म्हणजे संमिश्र भावना होती की आता ह्यांच्याबरोबर हे माझ्याकडे कसे बघतील, असं वाटलं होतं मला एक क्षणी.
पण त्यांच्याबरोबर जेव्हा मी आणि काम करताना मी हसतच होते. मग दत्ता काका मला एकदा ओरडले, "हसतेय कशाला? हसते कशाला?" मी म्हटलं, "निळूभाऊंना बघून हसू येतंय मला." मी खरं हां. सांगितलं त्यांना. पण नाही, मग झालं म्हणजे काम झाल्यानंतर निळूभाऊंचा स्वभाव इतका छान, की हे सगळं ते म्हणजे कसं काम करत असतील खरंच म्हणजे खूप शब्द नाही आहेत त्यांच्यासाठी. पण त्यांनी खलनायक गाजवला आणि इतर म्हणजे खरे अष्टपैलू कलाकार ते. अष्टपैलू आणि सगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या अगदी. खूप खूप सुंदर. हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी. हा ह्याचं पण एक मी तुम्हाला सांगेन, की राजा राजा नवाजोला नवाजला म्हणजे बाजामधलं मनोहर रणदिवेंचा पहिला सिनेमा. डान्स, पहिलं गाणं अच्छा. म्हणजे डान्स स्क्रीनवरती डान्स पहिलं करणार म्हणजे ते गाणं होतं, डान्सचं हां. गाणं होतं. आणि आपले गिरीश सुबल सरकार सुबल होते सरकार. डान्स हां. डिरेक्टर. हां. बापरे बापरे, म्हणजे मी इतकी रडले होते या गाण्याच्या वेळेला. अच्छा. का सांगते तुम्हाला, की एक स्टेप मला जमत नव्हती. मग ह्या वेळेला लक्ष्मीकांतनी असा हात धरला आणि लक्ष्मीकांत म्हणला, "मी खांदा असा असा करतो, तू पण माझ्याबरोबर कर." असं करत कसं आम्ही पुढे चालत जातो असं हां. डान्स करत असं. आणि त्याच्यामध्ये माझे एक्सप्रेशन्स असे होते, की एका म्हणजे ते गाण्यात मध्ये कळेल तुम्हाला, की हे गाणं होतं, की कुत्रा जादू करतो. हां, ते तसंच कुत्रा ते होता. सिनेमाची थीम तशीच थीम होती. होती आणि जादू केल्यानंतर मी छान अशी हसत खेळत त्याच्याशी डान्स करते आणि परत जादू काढून घेतल्यानंतर मी खूप रागाने असे त्याच्याकडे बघते. हां. असं ते गाणं होतं. म्हणजे एक्साइटमेंट होती अगदी. एक्साइटमेंट म्हणजे हे पहिलं गाणं आणि असा डान्स होता म्हणून मी हसले, की रडले होते तेव्हा ह्या स्टेप्सच्या वेळेला. सुबलदा सुबलदा बापरे! पण नंतर माझ्याशी इतकी छान मैत्री झाली त्यांची. खूप छान. पण पहिलं मात्र त्यांचं असं होतं, की "तुला डान्स येतोय?" असं विचारायचे. हां. आपण म्हटलं ना, की "हो येतो." "येतो? मग दाखव मला काय ते चल." असं. अच्छा. हां. पण खूप गोड होते सुबलदा. मी इतकी गाणी केलीत ना त्यांनी माझी, खूपच तर त्या छान. काळातले ते टॉपचे टॉपचे नृत्य. होते. हो, हो, अगदी. हो. आता तुला मी एक तिसरा फोटो दाखवतोय. तो बघून तू एक्साइट होतील लक्ष. एक होता विदूषक. हो, मग? अरे, खूप छान. हे गाणं यमुनेच्या काठावर, राधे यमुनेच्या काठावर जो जवा असं गाणं होतं हे. हां. तर त्यामधले एक्सप्रेशन्स डॉक्टर समजावून सांगतायत, की हा कृष्ण आणि पण हा तुझा सखा आहे हां. आणि त्याच्यावरती ते ते तिचं प्रेम असतं आणि हां. ते भाव येऊ देत असं ते सांगत होते तेव्हा. हां. तुम्ही पाहिला एक होता विदुषक? आम्हाला बघायलाच नाही मिळालं. तर कारण सांगतो तुला. तू चांगलं मला विचारलं. का? सिनेमा फक्त पुण्यात प्रदर्शित झाला. मुंबईत हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. 93 सालचा सिनेमा आहे आणि प्लाझा थिएटरला बॉम्बस्फोट झाला. हो, हो. 12 मार्च 93. आणि डॉक्टर जब्बार पटेल यांचं म्हणणं होतं, की माझा सिनेमा हा प्लाझालाच रिलीज व्हायला पाहिजे आणि प्लाझा काही महिने बंद असल्यामुळे एक होता विदूषक हा मुंबईत प्रदर्शित झाला नाही, अशी दुर्दैवाने नोंद व्हावी लागली. हो, हो, हो. या चित्रपटाला सुद्धा मधु कांबीकर हां. त्यांनी माझं सिलेक्शन केलं होतं. अच्छा. त्यांनी ह्याच्यासाठी कारण सगळ्या लावण्या होत्या हां. आणि हा वर्षा होती. चित्रपट हो, वर्षा होती. हां. मी डॉक्टरांना भेटले तेव्हा ते म्हणाले, की माझा चित्रपट आहे तो लावणी प्रधान चित्रपट आहे आणि तुला लावण्या येतात का? तुला डान्स येतो का? तर मी म्हटलं होतं, की हो, मला येतो डान्स. कारण एका लावणीसाठी मी एनसीसीला लावणीवरती माझं सिलेक्शन झालं होतं एनसीसीमध्ये. अच्छा. हां. 12वी मध्ये मी एनसीसीमध्ये होते आणि हां. माझं कल्चरलमध्ये माझं स्पेशल कॅटेगरीमध्ये सिलेक्शन झालं होतं. आणि मी डायरेक्ट महाराष्ट्राची वेलकम गर्ल म्हणून मी दिल्लीला गेले होते. हो, अच्छा. हां. हां. तर तेव्हा मी म्हटलं मला येते लावणीत. पण ते म्हणाले, की नाही, माझं काही नाही. मला लावणीतलं फार नाही कळत. तर मधु कांबीकरांना तू भेट, त्या सांगतील तुला येते की नाही. मग तिथं मी एक छोटीशी लावणी करून दाखवली मधुताईला. तिला ती आवडली. ती म्हणाली, की हरकत नाही, मी हिला शिकवेन. मग शिकण्यासाठी मी हनुमान थिएटर, मधुकर नेराळे, हां. हनुमान थिएटरला जायचे मी. मग अच्छा. माझ्याबरोबर बरेच डॉक्टरांचे असिस्टंट असायचे ना, कांचन नायक, हेमंत देवधर, हां. समीरण वाळवेकर, हो, हो. हे ही सगळे त्याला सगळी गँग होती. ही सगळे आमची वरात सगळी तिकडे. मग तिथे जाऊन आम्ही ते लावण्या कशा करतात, मग ते पावलं म्हणतात त्याला, ते पावलं अच्छा. कशी करतात, ते सगळं शिकले मी.
आणि त्यांचे मॅनरिझम, त्यांचं उठणं, त्यांचं बघणं, त्यांची नजर, हे सगळं मला शिकायला लागलं तिथे. अर्थात त्यातलं थोडंसं तुम्ही म्हणालात ना रोल कुठे कट झाला, ह्याच्यामध्ये रोल कट म्हणण्यापेक्षा ना त्या चित्रपटाची लांबी जास्त वाढली होती. त्याच्यामुळे काही याच्यामध्ये थोडे छोटे शॉर्ट्स ते कट झाले होते. हा, एवढंच फक्त. पण पण एक महत्वाचा रोल होता डॉक्टर महत्वाचा. जब्बार पटेल यांच्या सिनेमात डॉक्टरांकडे करायचं काम म्हणजे तुझं दिग्दर्शकांच्या बाबतीत खूप अरे, खूप भाग्यवान आहे. खूप भाग्यवान आहे. है ना? पहिला चित्रपट राजदत्त, हा, नंतर महेश कोठारे, गिरीश गिरीश घाणेकर, डॉक्टर जब्बार पीतांबर काळे, डॉक्टर जब्बार पटेल, सगळे अगदी मोठे मोठे दिग्दर्शक सगळे. त्यामुळे तशी ब्लेस्ड आहे मी Yes. त्या बाबतीत. पूजा, आता आपण एक रॅपिड फायर घेऊया. बघूया तू कुठलं निवडते ते. चिंब पावसानं की मी काट्यातून चालून थकले. सर्जा. दोन्ही गाणी इतकी जवळची आहेत, पण चिंब पावसानं. हो ना, एक असं हो. गाऊन जातं. कारण त्या गाण्यामध्ये असं की गाणं ऐकलं की खरं व्हिज्युअलायझेशन असं म्हणजे होतं की म्हणजे पाऊस पडतोय, सगळं हिरवंगार रान झालंय, हे सगळं त्या गाण्यांमधनं. हो, मुखडा चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी पाठीवरली, झाकू कशी पाठीवरली सखे. झपाटलेल्याची आवडी की चिकट नवराची जयू. आवडी. जयू पण खूप छान कॅरेक्टर. आवडीचं काय सांगशील? आवडी इतकी महाराष्ट्राला आवडली आहे, इतकी आवडली आहे की मी कुठे जाईल तिथे आता माझं वय काय आणि लोक मला आवडे म्हणून अजूनही हाक मारतात. एक सिनेमा काय काय देत असतो. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. माझ्या घरामध्ये काम करणाऱ्या माझ्या बाई आहेत. त्या घरी गेल्या ना की म्हणजे त्यांच्या घरी त्यांनी स्वतःहून सांगितलंय की माझं नाव आवडी म्हणून फीड केले त्यांनी फोनमध्ये. आणि घरी आवडीच्या घरी काम करायला गेले असं म्हणतात. मी म्हटलं हो, म्हणजे पूजाताई नाही, साळुंकीबाई नाही, काय नाही आवडी. आई कुठे काय करतेची रेश्मा पोळीकर की कारभारी लैवारीची कांचन सूर्यवंशी. याचं तू एक उत्तर दिलं, पण इथे दोघांपैकी निवड करायची तर दोन्ही रोल आपल्या आपल्या जागेला आहेत ते. त्यामुळे कुठलाही विलन असं हे नाही. पण सुप्त माप कांचन काकीला. कारण त्या रोलमध्ये ना मला इतकं काही करता आलं होतं ना, असे त्या म्हणजे सुनेला, म्हणजे मी जे आयुष्यात करू शकणार नाही कधी, ते सगळं मला करता आलं तिथे त्या रोलमध्ये. पुणे की मुंबई? पुणे मुंबई ॲक्च्युली दोन्ही, पुणे आणि मुंबई दोन्ही. अर्थात तुम्ही दोन्ही मधलं एक विचारलंय, पण मी पहिलं मुंबई सांगेन. कारण मुंबई माझी कर्मभूमी आहे. मुंबईने मला नाव दिलंय. माझा चेहरा जो आहे तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमुळे झळकलाय. त्यामुळे मुंबई आणि पुणे. बाकरवडी की मस्तानी? बाकरवडी. अच्छा. चित्रपट की छोटा पडदा? म्हणजे मोठा पडदा की छोटा पडदा? मोठा पडदा. खास करून माझं अत्यंत प्रेम आहे स्क्रीनवरती मोठ्या. व्हेरी गुड. इनडोर शूटिंग की आउटडोर लोकेशन्स? आउटडोर. का? कारण मी माझं जे पहिलं चित्रपटात पदार्पण झालं ते सगळं आउटडोरच शूट केलं होतं. त्यामुळे मला आउटडोर शूट कायमच आठवतं आणि आवडतं पण. छान, म्हणजे सगळे गाणी पण आउटडोरच असतात तुमची, बरेचसे सीन आउटडोर असतात. त्यानिमित्ताने भटकंती होते, नवे अनुभव, वेगळे अनुभव येतात. हां, ते आहे. पण आउटडोर एवढ्यासाठी की तुम्हाला एक छान वातावरणामध्ये काम करता येतं. म्हणजे तो सकाळचा सूर्य उगवताना जो एक शॉट असतो, म्हणजे मी एकच आठवण सांगते तुम्हाला की राजदत्तांना खूप सवय होती की उगवता सूर्य आणि आपला कॅमेरा ऑन, हे त्यांचं गणित होतं कुठेतरी. 6 वाजता कधी कधी आम्ही रेडी असायचो, 6 वाजता सकाळी. राजगडला आमचं शूट असायचं ना, तर तो उगवता सूर्य आणि आम्ही काहीतरी, मी आणि अजिंक्य चाललोय, आमचं ढोलकं आणि घोडा आणि ते एक कुत्रा, खेळ करायला आम्ही चाललो. असे बरेचसे शॉट त्यांनी तेव्हा घेतले होते. त्यामुळे ते जे वातावरण असायचं ना की
खूप आल्हाददायी वातावरण म्हणतात ना, ते तसं असायचं. आणि हे सगळं शूट झालं होते राजगड, धोम परिसर, वाई, इकडे सगळं झालं होतं. त्यामुळे म्हणून म्हटलं मी आउटडोअर, कारण तेच सगळं माझ्या डोळ्यासमोर येतं. व्हॅनिटी की मेकअप रूम्स? मेकअप रूम. कारण व्हॅनिटी पण, कारण आता आपण काळाबरोबर जायचं ठरवलंय ना, तर व्हॅनिटी, बेस्ट व्हॅनिटी. ट्रायल शो की प्रीमियर? ट्रायल शो की प्रीमियर? प्रीमियर. हा, लोक भेटतात वगैरे? हां, कारण ट्रायल शोला आपण आपलं बघतो आणि म्हणजे अर्थात आपले सगळे लोक बरोबर असतात, छान काम केलं असं म्हणणारेच असतात बरोबर आपल्या, आणि आपण काम केलं हे आपल्याला माहिती असतं. ती एक्साइटमेंट असते, माहिती आहे मला. कारण प्रीमियरला लोकांचे प्रतिसाद खरे मिळतात आपल्याला, त्यांचे विचार खरे कळतात. ऑडियन्सला आलेला असतो तो. हां, आणि तिथं ज्या टाळ्या शिट्ट्या पडतात ना, आणि ह्याचा अनुभव मी खूप घेतलाय. टाळ्या आणि शिट्ट्यांचा अनुभव खूप घेतलाय झपाटलेलाच्या दरम्यान. झपाटलेलाची एक आठवण सांगेन अशी की झपाटलेला सुपरहिट झाला होता, आणि ते माधुरी दीक्षितचं गाणं कुक 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 खलनायकचं, ते गाणं पण खूप सुपरहिट होतं. सो पिक्चर लागलेला असताना सुद्धा आमची एक पॅरडी सॉन्ग होतं त्या झपाटलेलामध्ये. हो, त्यांचं ते, त्याशिवाय पिक्चर कम्प्लीटच व्हायचा नाही. सो त्या पॅरडी सॉन्ग मध्ये एक स्टांजा, एक कडवं ऍड करायचं ठरलं, आणि ते कुक कुक गाण्याचं. आणि म्हणून फिल्म सिटीमध्ये पुन्हा हे आम्ही गाणं शूट केलं आणि लावलं. तर तेव्हा ते टाळ्या आणि शिट्ट्या आठवतात मला त्या गाण्याच्या. ते गाणं इतकं म्हणजे लोकप्रिय झालं होतं. घरचा डबा सेटवरचं जेवण की मागवायचं बाहेरून? घरचा डबा, ऑफकोर्स. शूटिंगच्या घरचा डबा. सिंगल कोल्हापूरमध्ये होते तेव्हा आई घरचा डबाच द्यायची. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की ओटीटी? आता ओटीटीचा जमाना आहे, त्यामुळे ओटीटी. पण सिंगल स्क्रीनची आठवण असतील ना कोल्हापुरातल्या? आहेत ना, उमा वगैरे जी सगळी, पद्माला लागला वगैरे ते आठवण असतील ना? आहेत ना, खूप आहे. एखादी आठवण सांगशील कोल्हापुरातील? कोल्हापूरला पद्मामध्ये माझा सर्जा लागला होता, तेव्हा प्रीमियर शो ठेवला होता, आणि कोल्हापूरचे शाहू महाराज त्यांना गेस्ट म्हणून बोलवलं होतं, आणि तोफ लावली होती मोठीच्या मोठी तिथे पण, प्लाझा सारखी तिकडे पण सगळीकडे तोफ लावले होते रमेश काकांनी. आणि त्या प्रीमियरला मी गेले होते, आणि त्या प्रीमियर दिवशी असं वाटलं मला की कोल्हापूरमध्ये आज माझं म्हणजे लोक कोल्हापुरातले चित्रपट बघणार. कारण तेव्हा असं कोणी म्हणायचं नाही की मला हिरोईनचा रोल मिळालाय. सगळ्यांना वाटायचं की हिला काय हिरोईनचा, कोल्हापुरात राहणारी ना मी, मग हिला कुठल्या आलाय हिरोईनचा रोल, कुठेतरी साईडला केला असेल. आणि मग मी मनात म्हणायची नाही, माझा चित्रपट येऊ दे, मग कळेल यांना असं. आणि मग त्या दिवशी म्हटलं की आता चित्रपट बघा आणि मग कळेल तुम्हाला. तर अशी ही पूजा पवार साळुंखे खास पुण्यावरून मुलाखत देण्यासाठी अंधेरी पॅन्ट आली. अतिशय मनमोकळेपणाने तू गप्पा केल्यास, खूप आठवणी सांगितल्या. आजच्या पिढीचं म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील आजच्या पिढीचं विशेष कौतुक केलं. आणि जे काय तू जुन्या आठवणी सांगितल्या सर्जाबद्दलच्या, लक्षाबद्दलच्या, म्हणजे लक्षण वेळेबद्दलच्या, नक्कीच लोक फ्लॅशबॅकमध्ये पण जातील आणि नव्याने आनंद घेतील. तू आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये पुढील सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. दिलीपजी, इतक्या वर्षांनी तुम्ही मुलाखत घेतली, माझी इंटरव्ह्यू झाला, मलाही अगदी त्या काळातही गेले आणि आताचंही मला बोलता आलं, त्याबद्दल इट्स मज्जा, आणि तुमचे खूप खूप आभार. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.